स्वातंत्र्य दिनानिमित्त मी इथे पुलाव तयार केलेला आहे. तो 3 रंगामध्ये आणि हे तीनही रंग नॅचरल कलर्स आहेत. ओरिजिनल कलर्समध्ये तयार केला आहे. कुठले आर्टिफिशियल कलर्स मी इथे वापरलेली नाही आहेत. पुलाव तयार करण्यासाठी जो मसाला लागतो तो मी तुम्हाला थोडक्यात सांगते आहे. जो मी सगळ्या तिन्ही कलरच्या पुलावासाठी तयार करून मी त्याचे 3 भाग करून वेगवेगळा ठेवून दिला होता. तेल घ्यायचं, तिन्ही याला लागेल एवढं तेल घ्यायचं. तेलामध्ये मी जिरे फोडणी दिली. ती तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तेजपत्ता, दालचिनी, छोटी विलायची, मोठी विलायची, लवंग, मिरे आणि स्टार फूल हे टाकून मी फोडणी दिली. नंतर याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकले. ते होऊ दिले, तांबूस होऊ द्यायचे नाही, फक्त त्याचा कच्चापणा जाऊ देण्यापर्यंतच शिजवायचे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट टाकून मीठ पण टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि याचे 3 भाग करून तिघांसाठी मी साईडला काढून ठेवून दिले. नंतर पहिला जो मला पुलाव तयार करायचा होता तो हिरव्या रंगाचा होता. हिरव्या रंगाचा पुलाव तयार करण्यासाठी मी पालक चिरली, ती गरम पाण्यामध्ये उकळून घेतली. लगेच उकळायची, उकळत्या पाण्यात टाकायची आणि ती काढून घ्यायची आणि लगेच तिला बर्फाच्या पाण्यात टाकायची, ज्याच्यामुळे त्याचा हिरवा रंग तसाच राहतो. आणि ती बर्फाच्या पाण्यातनं काढून तिची मग पेस्ट करून घ्यायची. तर हा जो मसाला साईडला काढलेला होता त्याच्यामध्ये मी ही पालकाची पेस्ट टाकली. तिखटपणा येण्यासाठी मी याच्यात मिरची टाकलेली आहे, वाटाणे टाकले आणि फ्रेंच बीन्स किंवा ज्याला आपण इंग्लिश वाल म्हणतो ती टाकलेली आहे. अशा प्रकारे मी हा हिरव्या रंगाचा पुलाव तयार केला. आता दुसरा कलरचा आहे तो पांढऱ्या रंगाचा. हे तांदूळ मी पांढरेच ठेवले, फक्त ते जी मसाला होता तो फोडणीचा तो घेतला. त्याच्यामध्ये मी तळलेले पनीर, तळलेली कोबी आणि तळलेले स्वीट कॉर्न, बेबी कॉर्न ते घेतले आणि ते त्यात टाकले. तिखटपणा येण्यासाठी मी याच्यात पांढरी मिरेपूड टाकलेली आहे आणि मीठ आहेच त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारे मी हा पांढऱ्या रंगाचा पुलाव तयार केलेला आहे. त्याच्यानंतर हा शेंद्री रंगाचा पुलाव तयार करण्यासाठी मी 2 गाजर बारीक किसून घेतले आणि जो मसाला घेतला होता साईडला काढून ठेवला होता आपण, तो मसाला घेतला. त्याच्यामध्ये हे गाजर टाकले, ते चांगले परतवले, त्याच्यातला तो कच्चापणा निघून जाण्यापर्यंत परतवले. आणि याच्यामध्ये मी तिखट येण्यासाठी तिखट टाकलेलं आहे आणि शेजवान सॉस टाकलेलं आहे. थोडं शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी टाकलेली आहे. मी सॉस नाही टाकलेलं आहे, चटणी टाकलेली आहे आणि मीठ आहेच याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे मी हे पुलावाचे तांदूळ टाकून या प्रकारचा शेंद्री रंगाचा मी हा पुलाव तयार केलेला आहे. तर अशा प्रकारचे मी ही 3 रंगाचा पुलाव तयार केलेला आहे. बघा, तुम्ही बघू शकता. ही अशा प्रकारे मी 15 ऑगस्टची रेसिपी तयार केलेली आहे. इथे मी बाउलमध्ये काढून ते टाकलेले आहेत आणि इथे मी ग्लासामध्ये सुद्धा ठेवलेले आहेत. 3 कलर्स दिसतात आहे ना. या प्रकारे मी हा तिरंगा पुलाव तयार केलेला आहे 15 ऑगस्टकरिता, स्वातंत्र्य दिनाकरिता. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.